आजपर्यंत माहीत नसलेल्या ट्रिकने एक नवीन पद्धतीने आपल्याला कच्च्या तांदळावर टोमॅटोची पेस्ट टाकून अशी रेसिपी बनवायची आहे ना. घरामध्ये कोणताही कार्यक्रम असेल किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी तुम्ही हा बेत बनवू शकता आणि घरातल्या साहित्यामध्येच असं काय आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्यवस्थित पहा. त्याचबरोबर टोमॅटोचा रंग बघा किती खुलून आला आहे आणि मुलांसाठी पौष्टिक पदार्थ यामध्ये वापरला आहे, जेणेकरून मुले काय मोठेही आवडीने खातील, पण त्यांना कळणारच नाही. इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे. तुम्ही तुमच्या घरातला कोणताही तांदूळ या ठिकाणी वापरू शकता. तर मोठ्या वाटीने 1 वाटी आणि परत अर्धी वाटी असं तांदूळ मी घेतलेला आहे. म्हणजेच मोठी 1.5 वाटी इथे तांदूळ घेतला आहे. तांदूळ आपल्याला इथे भिजवायचं नाही, फक्त स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे तांदूळ मी स्वच्छ धुवून फक्त बाजूला ठेवलं आणि आता पुढे काय करायचं आहे, आपल्याला इथे लाल भडक असे टोमॅटो घ्यायचे आहेत. लाल भडक असे मस्त टोमॅटो घेतले की रेसिपीला लुक छान येतो आणि भरपूर प्रमाणात टोमॅटो घालायचा आहे, त्यामुळे आपल्या रेसिपीला स्वादही छान येतो. रेसिपीला आपल्या रंगही छान येणार आहे. इथे मी मोठ्या आकाराचा आणि 2 टोमॅटो मीडियम आकाराचे होते ते घेतलेले आहेत आणि जरी मोठे असले तरीही 3 टोमॅटो तुम्ही घ्या. टोमॅटोच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे टोमॅटो मी आता टाकत आहे. त्याचबरोबर तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे यामध्ये आपल्याला एक छान असा रंग येण्यासाठी आणि त्या पदार्थाला छान असा लूक, स्वाद आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी यामध्ये आपल्याला एक बीटाचा तुकडा घालायचा आहे. एवढा मी बीटाचा साल काढून तुकडा घेतलेला आहे आणि तोही बारीक फोडी करून यामध्ये टाकलेला आहे. टोमॅटो आणि बीट याची मस्त अशी पेस्ट करून घेतलेली आहे. बघा किती सुंदर रंग आला आहे याचा. पण बीट जास्त नका टाकू, जेवढा दाखवला तेवढा पुरेसा आहे, कारण की याचा गोडसरपणा त्या पदार्थाला जास्त प्रमाणात उतरेल आणि त्याची खरी चव मिस होईल. तांदूळ हे 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. अजिबात भिजवत वगैरे ठेवलं नव्हतं, डायरेक्ट धुवून घेतलेलं आहे. आता काय करायचं, एक कढई घेतली. कढईमध्ये हे सगळं तांदूळ मी घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही कोणतंही भांडं वापरू शकता. कढई जाडसर अशी दणकट आहे. तुम्ही ही जाड बुडाचं असं कोणतंही भांडं घ्या. स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ कढईमध्ये घातलेला आहे आणि आता याच्यावरती जी आपण पेस्ट केली ती घालायची आहे आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला इथे 1.5 वाटी तांदूळ घेतलं होतं, त्याचबरोबर ही टोमॅटोची पेस्ट 1 वाटी झाली आहे. खूप सारा ओलसरपणा आला आहे, थोडंफार पाणीही टोमॅटोचं यामध्ये आहे, त्यामुळे आता आपल्याला इथे 1च वाटी पाणी घालायचं आहे. ज्या वाटीने तांदूळ घेतलं त्याच वाटीने मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेल्या आर्कमध्ये पाणी घालून घोळून यामध्ये टाकलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. एवढं पाणी पुरेसं आहे. आता काय करायचं आहे, हे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि यामध्ये 1 चमचाभर याच्या चवीनुसार मीठ घालायचं. मीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मोठ्या आचेवर छान दणकून उकळी येईपर्यंत हा राईस आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे. 1 उकळी आल्यानंतर मंद आचेवर गॅस ठेवून भात आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. हे बघा, भाताला उकळी येऊ लागली आहे. आता आपल्याला मंद आचेवर गॅस ठेवून भात छान असा शिजवून घ्यायचा आहे आणि एवढं लक्षात ठेवा, पाणी आपल्याला यामध्ये कमीच टाकायचं आहे. याची एक शीत शिजली पाहिजे, पण ती मोकळीही झाली पाहिजे, कारण पुढची जी प्रोसेस करायची आहे त्यासाठी आपल्याला हलका असा रिकामा मोकळा असा मऊसूत भात शिजलेला हवा आहे. आता काय करायचं आहे, ह्याची आणखीन चव वाढवण्यासाठी आणि हा मोकळा रिकामा सुटसुटीत होण्यासाठी इथे बटर टाकायचं आहे. बटर मी टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बटर किंवा तूपही टाकू शकता. बटरमुळे या रेसिपीला खूप छान स्वाद येतो आणि त्याचबरोबर भातही एकदम असा सुटसुटीत रिकामा होतो. भात आपल्याला इथे 90% शिजवून घ्यायचा आहे. बटर टाकल्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं आणि मंद आचेवर झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली. 1 मिनिटानंतर गॅस बंद केला आणि बघू शकता आपला मस्त हवा तसा भात शिजला देखील आहे. त्याचबरोबर एक शीत अशी मोकळी आणि रिकामी झाली आहे. मंडळी, तुम्ही इथपर्यंत जर रेसिपी पाहत आला असेल तर ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात, कोणत्या गावातून पाहत आहात हेही मला नक्की सांगा. ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांना म्हणजे तुमच्याच मित्रमंडळींना शेअर करायलाही विसरू नका. आता बघा, 1 मिनिटभर मंद आचेवर भात आपण शिजवून घेतल्यानंतर गॅस बंद केला आहे आणि तरी देखील आपल्याला एक 5 मिनिटं असंच हा ठेवून द्यायचा आहे, तेही झाकण लावून. 5 मिनिटानंतर बघू शकता भाताला पूर्णपणे रंग चेंज होऊन कसा छान असा एक लुक येतो. याचा रंग बघा एकदम बदललेला आहे
अजिबात चिकट वगैरे झालेला नाही, फळफळीत असा आपला भात झाला आहे. आता पुढे काय करायचं ते मी सांगणारच आहे. त्याआधी मंडळी, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीज मी शेअर करत असते त्या तुमच्यापर्यंत येत राहतील. असं आता काय केलं, हा सगळा भात हलकासा थंड झाल्यानंतर एका भांड्यात काढला. हे पहा, अशा पद्धतीने सगळा मी यातला भात आहे तो एका भांड्यात काढून घेतलेला आहे. आणि आता त्याच कढईमध्ये इथे 3 ते 4 पळी तेल घेतलेलं आहे. तुम्ही अर्ध तेल अर्ध तूप असं घेऊ शकता यामध्ये, किंवा तुपातही पूर्ण रेसिपी करू शकता. तेल तापल्यानंतर इथे मी मूठभर होईल एवढी शेंगदाणे टाकलेले आहेत. हे गावरान शेंगदाणे आहेत मोठे. तुमच्या घरी असतील ते शेंगदाणे या ठिकाणी कोणतेही वापरू शकता तुम्ही, आणि तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाणेही कमी जास्त करू शकता. शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये खरपूस कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून शेवटपर्यंत या पदार्थात शेंगदाणे मस्त असा कुरकुरीत लागला पाहिजे, अजिबात मऊ नको. म्हणूनच आपल्याला तेलामध्ये 1 मिनिटभर छान असा खरपूस शेंगदाणे परतवून घेऊन नंतर यामध्ये 1 चमचाभर होईल एवढी उडीद डाळ घालायची आहे. उडीद डाळ ही आपल्याला तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची. आता काय करायचं आहे, शेंगदाणे आणि उडीद डाळ छान अशी परतवून झाल्यानंतर यामध्ये चमचाभर मोहरी टाकली आणि मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकले. जिरे ही तेलामध्ये छान असे फुलवून घ्यायचे. छान असा हा फोडणीचा बेस बसलेला आहे. खमंग असे शेंगदाणे, उडीद डाळ आणि जिरं मोहरी फुलल्यानंतर कांदे टाकायचे आहेत. 3 मोठ्या साईजचे कांदे उभे चिरून मी घेतलेले आहेत आणि हे कांदे आपल्याला यामध्ये टाकून छान असं 1 मिनिटभर खरपूस परतवून घ्यायचं आहे. ज्या वेळेला आपण उडीद डाळ टाकली आहे ना, त्यावेळेला तुम्ही 1 चमचाभर चणा डाळही टाकू शकता. तेही तेलामध्ये आपल्याला खरपूस असं छान परतवून घ्यायचं आहे. माझ्या घरी या पदार्थामध्ये चणा डाळ नाही आवडत म्हणून मी नाही टाकलं. तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तर काही हरकत नाही. कांदा हलकासा परतवून झाल्यानंतर यात उभे चिरलेले असे मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत आणि कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता आणि मिरची कांद्याबरोबरच मस्त अशी परतवून घ्यायची. या पदार्थाला छान असा फ्लेवर येण्यासाठी ते बारीक चिरलेल्या भाज्याही आपण टाकायच्या आहेत. आणि हा पदार्थ लहान मुलांपासून मोठेही आवडीने खातात, त्यामुळे ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्याच भाज्या इथे आपण वापरायच्या आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे बारीक चिरलेल्या ह्यामध्ये भाज्या टाकू शकता. त्याचप्रमाणे मी ते गाजर आणि शिमला मिरची टाकलेली आहे बारीक चिरून. तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही बारीक चिरून अशा टाकू शकता. माझ्याकडे आता फरसबी नव्हती म्हणून मी नाही टाकली. तुमच्याकडे असेल तर नक्की टाका. फरसबीने खूप छान चव येते या राईसला. जर तुम्हाला आवडत असतील तर मटारही टाकू शकता या ठिकाणी. बारीक चिरलेला कोबी, फ्लावर ही टाकू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या कमी जास्त करू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवा, बारीक चिरून टाका, फक्त ओव्हर कुक करू नका. भाज्यांचा थोडासा क्रंचीपणा या राईसला यायला पाहिजे आणि छानसा फ्लेवर. 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं खलबत्त्यात ठेचून मी यामध्ये टाकलेलं आहे. मी ठेचून का टाकलं तर सगळ्या राईसला मस्त असा फ्लेवर याचा लसणाचा आणि आल्याचा येण्यासाठी, छान असा स्वाद येण्यासाठी. जर तुम्हाला बारीक चिरून टाकायचं असेल आलं लसूण भाज्यांसोबत तर तुम्ही टाकू शकता एकदम बारीक चिरून. पण मी सांगते म्हणून असं ठेचूनच टाका, म्हणजे सगळ्या राईसला मस्त फ्लेवर देखील येतो आणि मुलं आलं लसूण काढणार देखील नाहीत. आता या भाज्यांच्या चवीनुसार इथं मीठ टाकायचं आहे. आपण आधीही भातामध्ये मीठ टाकलेलं आहे. त्याच अंदाजानुसार इथे मी चमचाभर मीठ टाकलं. अर्धा चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर. त्याच्याने रंग आणि एक चवही खूप छान येते. त्यामुळे बेडगी मिरची पावडर 1 मोठा चमचा घातलेली आहे आणि 2 मोठे चमचे इथे आपल्याला सांबार मसाला घालायचा आहे. या सांबार मसाल्यामुळे खूप छान आपल्या राईसला चव येते. हे सगळे मसाले घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित एकदा परतवून घेतलं आणि आपण जो शिजवून ठेवलेला राईस आहे ना, तो यामध्ये घालायचा आहे. आता या मसाल्यांमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं. मस्त असं परतवून घेतलं आहे बघा अशा पद्धतीने. तर मंडळी, आज आपण वेगळ्या चवीचा मस्त असा नवीन पद्धतीने टोमॅटो राईस करत आहोत आणि याची चव ना अप्रतिम आहे. नवीन पद्धत आहे आणि नवीन चव आहे, नेहमीपेक्षा वेगळी. पाहुणे आल्यानंतर त्यांच्यासाठी बनवू शकता, मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी बनवू शकता. हॉटेलचे चायनीज राईस काय खाताय, एकदा तर या पद्धतीने करून पहा. एवढी छान चव आहे बरं का. तुम्ही एकदा केलात ना तुम्हाला कळेलच. लहान मुलांनाही खूप आवडेल. रंग बघा आणि चवीलाही खूप छान होतो हा राईस. माझ्या या सेम पद्धतीने तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून पहा. अशा पद्धतीने सगळा एकत्र करून मिक्स करून घेतला आहे ह्या मसाल्यांमध्ये राईस. मंद आचेवर 1 मिनिटभर मस्त अशी वाफ काढून घेतली. आता काय करायचं आहे, वरून आपल्याला लिंबाचा रसही टाकायचा आहे. त्याचबरोबर ओल्या खोबऱ्याचा किस, तुमच्या आवडीप्रमाणे बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर. सगळा व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतला
संध्याकाळी हलक्याशा जेवणासाठी तुम्ही हा राईस करू शकता. टोमॅटो राईसला आपण जो बटर टाकला होता त्याच्याने लूक आणि चवही खूप छान येते. त्याचबरोबर हा नवीन पद्धतीने टोमॅटो राईस तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा, त्यांनाही खूप आवडेल. घरी कोणी पाहुणे आल्यावर त्यांच्यासाठी बनवू शकता. अतिशय वेगळी पद्धत आहे, पण चवीला भन्नाट आहे. एकदा केलात की तुम्हालाही कळेलच. तर मंडळी, आजची टोमॅटो राईसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर ही रेसिपी आधी तुम्ही कधी बनवली होती आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता हेही मला कमेंट करून सांगा. नेहमीची बिर्याणी, राईस किंवा आपण कोणताही प्रकारचा भात बनवतोच, पण कधीतरी अशा पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने, अतिशय वेगळ्या चवीचा हा टोमॅटो राईस एकदा तरी बनवून पहा. घरी कोणी पाहुणे आले ना त्यांच्यासाठी हमखास बनवा. याची वेगळ्या पद्धतीने केलेली चव, रंग, रूप पाहूनच पाहुणे ही रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मुलांना ना इतका राईस आवडेल ना, तर टिफिन कधी खात नसतील तर ह्या टिफिनला भात दिला तर सगळा फस्त करतील आणि परत परत ह्याच भाताची डिमांड करतील. कारण मुलांना चायनीज राईस खूप आवडतात वेगवेगळ्या पद्धतीने. बाहेरचं काहीतरी खाण्यापेक्षा घरचं असं स्वादिष्ट आणि पौष्टिक छान चवीचं बनवलं तर त्यांनाही खूपच आवडेल. बघा, टोमॅटो राईसचा रंगही खूप छान आला आहे. या पद्धतीने बनवा आणि नक्की कमेंट करून सांगा. आत्तासाठी बाय, धन्यवाद.